हॅलो फ्रेंड्स, NMS आणि स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये आकृत्या हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. आकृत्यांवर आधारित वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात, जसं की प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आकृती कोणती असेल किंवा आकृत्यांमधील परस्पर संबंध ओळखून दुसऱ्या गटात प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती असेल किंवा विसंगत आकृती ओळखा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामधला विसंगत आकृती ओळखा हा घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न पाहून त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे पॅटर्न त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात तेही पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. ही पहिली आकृती दिलेली आहे. प्रश्न असा असेल की खालील गटातील विसंगत आकृती ओळखा. 4 आकृत्या दिल्यात, त्यापैकी जी कोणती आकृती विसंगत असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार. मग या 4 पर्यायामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकच मुख्य त्रिकोण आहे. त्याच्या बाजूला आपल्याला लक्षात येईल की वर्तुळ, त्रिकोण, चौकोन असे त्यांच्या शिरोबिंदूवर आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी अशी चिन्ह आहेत. तर ह्या प्रत्येक 4 आकृत्यांमध्ये हे जे सिम्बॉल्स आपल्याला दिले त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला शोधायचं आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्यावरून आपल्याला तसा काही संबंध लक्षात येत नाही. म्हणजे इथं त्रिकोण आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण या दुसऱ्या बाजूला गेला आहे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. इथं सुद्धा चौकोन विरुद्ध दिशेने गेला आहे. हे वर्तुळ खाली आलेलं आहे आणि पुढं जर आपण पाहिलं तर मग हे चौकोन इथं आलेलं आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. हे वर्तुळ इथं आलेलं आहे आणि त्रिकोण पुढच्या बाजूला गेला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या गटामध्ये जर आपण पाहिलं तर मग हा त्रिकोण चौथ्या पोझिशनला इथे यायला पाहिजे होता, पण तो तसा आलेला नाही आहे. किंवा चौकोन या पोझिशनला जायला पाहिजे होता, तो तशा पद्धतीनं आलेला नाही. मग आपण इथं असं निरीक्षण करू शकतो की तिसरी आणि चौथी जी आकृती आहे त्याच्यामध्ये एक रिलेशन आपल्याला असं लक्षात येईल की हा जो त्रिकोण आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाऊन इथं येतो आहे. चौकोन हा या बाजूला होता, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाऊन या पोझिशनला येतो आहे आणि वर्तुळ जो इथं होता तो त्याची जागा बदलून पुढच्या स्थानाला म्हणजे इथं येतो आहे. म्हणजे इथं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं ह्या आकृत्यांची जागा बदलते तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये. मात्र दुसऱ्यावरून तिसरी आकृती त्या पद्धतीनं आपल्याला मिळत नाही किंवा पहिल्यावरून सुद्धा ही आकृती या बाजूला आपल्याला त्या पद्धतीनं मिळत नाही. मग पहिल्यावरून तिसरी आकृती आपल्याला मिळते. तोच संबंध जर आपण लावला घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं तर हे वर्तुळ तिसऱ्या पोझिशनमध्ये किंवा तिसऱ्या आकृतीमध्ये या पोझिशनला जाते. चौकोन त्याच्या पुढच्या म्हणजेच इथं जातो आहे आणि त्रिकोण इथं आलेला आहे. म्हणजे पहिल्यावरून तिसरी आकृती, तिसऱ्यावरून चौथी आकृती त्याच्यामध्ये सेम संबंध आहे आणि तो संबंध म्हणजे ह्या ज्या आकृती आहेत त्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं पुढं जात आहेत. मात्र दुसऱ्यामध्ये तसं आपल्याला काही दिसत नाही. त्यामुळं हा जो घटक आहे किंवा ही जी आकृती आहे दुसऱ्या पर्यायात दिलेली ती या गटात बसत नाही, कारण जसा संबंध 1, 3, 4मध्ये आहे तसा मात्र इथं दिसत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर असा संबंध असतो. अशा आकृत्यांचं आपल्याला पहिल्यांदा ॲनालिसिस करावं लागतं, त्याच्यामध्ये संबंध शोधावा लागतो आणि एकच कुठली तरी आकृती त्या संबंधानुसार येत नाही, तो आपला विसंगत घटक किंवा विसंगत आकृती असते. हा पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये आता आकृत्या खूप सोप्या दिसतात. काही भौमितिक आकार आहेत या 4ही आकृत्यांमध्ये. एक तर आपल्याला इथं त्रिकोण दिसतोय, त्याच्यानंतर दुसरा चौकोन आहे, त्यानंतर वर्तुळ आहे, त्यानंतर पंचकोनसुद्धा आहे. आता ह्या सर्वांचं इथे ॲनालिसिस आपण करू. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये, वर्तुळामध्ये चौकोन आहे, म्हणजे इथं त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे. दुसऱ्यामध्ये वर्तुळ, चौकोन, पुन्हा वर्तुळ आहे. तिसऱ्यामध्ये त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन आहे. चौथ्या आकृतीमध्ये पंचकोन, वर्तुळ आणि त्रिकोण आहे. एक इथं आपण लक्षात घेऊ की प्रत्येक आकृतीमध्ये एक घटक कॉमन आहे, तो म्हणजे वर्तुळ. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये वर्तुळ आहेच. बाकी कुठलीच आकृती अशी नाही किंवा चौकोन, त्रिकोण, पंचकोन की प्रत्येक आकृतीमध्ये असेल. काहीमध्ये त्रिकोण आहे, काहीमध्ये चौकोन आहे, काहीमध्ये पंचकोन आहे, पण वर्तुळ ही प्रत्येक आकृतीमध्ये आहेच. मग आता त्याच्याशी संबंधित इथं काहीतरी संबंध असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग आता पर्याय क्रमांक 1मध्ये वर्तुळ एकच दिलेलं आहे. 2मध्ये मात्र 2 वर्तुळ आहेत. पर्याय क्रमांक 3मध्ये एकच वर्तुळ आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये पण एकच वर्तुळ आहे. मग वर्तुळाचा जर निकष आपण लावला तर पर्याय क्रमांक 2 हा एकच आपल्याला असा दिसतो ज्याच्यामध्ये 2 वर्तुळ आहेत. बाकीच्या प्रत्येक आकृतीमध्ये एक एकच वर्तुळ आहे. त्यामुळं या गटाशी
विसंगत असणारी आकृती पर्याय क्रमांक 2मध्ये आपल्याला दिली आहे, कारण त्याच्यामध्ये 2 वर्तुळ आहेत, बाकी सगळ्यांच्यामध्ये एकच वर्तुळ आहे. हा पुढचा प्रश्न. आता इथं चौकोनाच्या शिरोबिंदूंजवळ काही भौमितिक आकृती दिलेत. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण किंवा हे अधिक चिन्ह. आता याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे की यांचा क्रम पुढं कसा बदलत जातो आहे. म्हणजे इथं चौकोन आहे, ते पुढच्या पोझिशनला इथं आलेला आहे. त्याच्यानंतर हे वर्तुळ पुढच्या पोझिशनला पुढं गेलेलं आहे. त्रिकोण पुढं गेलेला आहे आणि चौकोनसुद्धा या पोझिशनवरून इथं आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2मध्ये ज्या आकृती आहेत त्यांच्यामध्ये ही चिन्ह आहेत 4 ती पुढं गेलेली आहेत. मग दुसऱ्यावरून तिसरी आकृती तशीच मिळते का बघूया. म्हणजे इथं अधिक चिन्ह आहे ते पुढच्या पोझिशनला म्हणजे इथे यायला पाहिजे होतं, पण तसं आलेलं नाही. मग तिसरी आकृती कदाचित विसंगत असू शकते, पण तिसऱ्यावरून चौथी आकृती आली का बघूया. म्हणजे हा त्रिकोण पुढच्या पोझिशनला म्हणजे इथं गेला आहे, हा वर्तुळ पुढच्या पोझिशनला म्हणजे इथं जायला पाहिजे होता. पण जर तिसरी आकृती जर बरोबर असती तर कदाचित त्याच्यावरून चौथी आकृती आपल्याला बरोबर मिळाली असती. म्हणजे तिसरी आकृती कशी व्हायला पाहिजे होती, तर हे जे चौकोनाचं चिन्ह आहे इथं आपण एक आकृती काढूया. हे अधिक चिन्ह पुढच्या पोझिशनला जाईल, चौकोनाचं चिन्ह इथं जाईल, हे वर्तुळ या इथं आणि त्रिकोण पुढच्या पोझिशनला. आता याच्यावरून चौथी पोझिशन मिळायला किंवा ती मिळते का बघूया. हे त्रिकोण पुढं गेलेलं आहे, अधिक चिन्ह त्याच्या पुढे गेले, चौकोन इथं गेलेलं आहे आणि वर्तुळ इथं गेलेलं आहे. म्हणजे ही जी आकृती आहे तिसऱ्या ठिकाणी, त्या ठिकाणी ही आकृती आपल्याला पाहिजे होती, पण त्याच्याऐवजी ही वेगळीच आकृती आपल्याला मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये अधिक चिन्ह आणि वर्तुळ यांच्या जागा फक्त बदलल्या. त्यामुळं ही जी तिसरी आकृती आहे ती गटात न बसणारी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्ह आडव्या ओळीमध्ये 4 आणि उभ्या स्तंभामध्ये 4 अशा पद्धतीनं प्रत्येक आकृतीमध्ये दिलेली आहेत. आता यांचं निरीक्षण आपण करायचं आहे आणि त्याच्यानुसार ठरवायचं आहे की कुठली आकृती ही दिलेल्या गटात बसत नाही. हे 4 चिन्ह आहेत आणि आडव्या ओळीमध्ये आणि उभ्या स्तंभामध्ये 4 चिन्ह दिलेले आहेत आपल्याला. मग प्रत्येक ओळीत किंवा प्रत्येक स्तंभामध्ये ते चिन्ह एकदाच आले असं आपल्या लक्षात येईल. जसं की इथं या दुसऱ्या कॉलममध्ये गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, बेरीज हे सगळे उभे स्तंभ जर आपण चेक केले किंवा आडव्या ओळी चेक केल्या तर प्रत्येक आडव्या ओळीत आणि उभ्या स्तंभात एक चिन्ह एकदाच आलं आहे. मात्र पहिल्या आकृतीमध्ये हा जो पहिलाच स्तंभ आहे तिथं अधिक चिन्ह 2 वेळा आले. बाकी इतर कुठंच आपल्याला असं दिसणार नाही की एक चिन्ह 2 वेळा आले. आणि हे कुठल्या आकृतीत झाले तर पहिल्या. त्यामुळे पहिली जी आकृती आहे ती विसंगत आकृती आहे, ती या गटात बसत नाही, कारण बाकीच्या प्रत्येक आकृतीमध्ये, प्रत्येक स्तंभात आणि प्रत्येक आडव्या ओळीत एक चिन्ह एकदाच आलेलं आहे. तर या निकषानुसार ही पहिली आकृती इथं वेगळी होईल. हा पुढचा प्रश्न. आता इथं काही रँडम चिन्ह दिलेत. ते त्रिकोण दिला आहे, वर्तुळ दिला आहे आणि पुन्हा मोठा एक वर्तुळ आणि त्याच्यामध्ये हे असं चिन्ह एक आहे या पद्धतीनं. मग आता आपल्याला सर्व चिन्हांचं जर निरीक्षण केलं तर हे एकच चिन्ह असं आहे ज्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे कदाचित हे असं असू शकेल, असं असू शकेल, आडवं लिहिलं तर असं असेल. या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने हे एकच चिन्ह आपण दाखवू शकतो. बाकी वर्तुळ असेल तर त्याची पोझिशन जरी बदलली तरीसुद्धा त्याचा आकार किंवा त्रिकोणाचा हा सेमच राहील. त्यामुळे हे एकच चिन्ह असं आहे ज्याचा कदाचित त्या विसंगत आकृती असण्यामध्ये सहभाग असू शकेल. मग आपण पहिल्या आकृतीमध्ये हे जे चिन्ह आहे ते हे असं लिहिलं. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा ते रोटेट करून आपल्याला आकृती दिलेली आहे. जर आपण ही दुसरी आकृती पहिल्या पोझिशनमध्ये काढायचा प्रयत्न केला तर हे जे चिन्ह आहे त्याच्यामधलं ते असं होईल. तिसऱ्यामध्ये सुद्धा ही जर फिरवली आपण क्लॉकवाईज 90 डिग्रीमधून फिरवली तर हे चिन्ह असं मिळतं. चौथी आकृतीसुद्धा जर आपण अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं 180मधून फिरवली तरीसुद्धा ते चिन्ह असंच मिळतं. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3, 4 आणि 1मध्ये त्यांची जी पोझिशन आहे ती बदलत नाही, पण 2मध्ये मात्र ती उलट होते. त्यामुळे त्या अर्थानं पर्याय क्रमांक 2 हा इतर तिन्हींच्यापेक्षा वेगळा आहे. ही पुढची आकृती ज्याच्यामध्ये आपल्याला एका वर्तुळात 3 भाग दिलेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा लहान वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण आहेत, किंवा पुढच्या आकृतीमध्ये एखादा षटकोन पण आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला काही आकृती दिलेत आणि यातनं आता वेगळा घटक शोधायचा आहे. आता सर्व ठिकाणी मोठा वर्तुळ फिक्स आहे. आतमधले जे वर्तुळ आहेत ते सुद्धा रिपीट तेच होतात असं नाही. काही ठिकाणी चौकोन आहे, काही ठिकाणी त्रिकोण आहे, काही ठिकाणी षटकोन पण आहे.
पण तिसरी जर आकृती आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ह्या ज्या आकृती आहेत या पद्धतीनं, तर या बंदिस्त आकृती नाही आहेत, किंवा हा जो गुणाकाराचं चिन्ह आहे, बाकीच्यामध्ये हा चौकोन असेल किंवा षटकोन असेल, त्रिकोण असेल, वर्तुळ असेल, या बंदिस्त आकृती आहेत. पण पर्याय क्रमांक 3 मधली आकृती मात्र बंदिस्त नाहीत. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 त्याच्यामधली जी आकृती आहे ती विसंगत आकृती. हा पुढचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही आकृत्या दिलेल्या आहेत रॅन्डम. आता इथं बंदिस्त आकृत्यांचा जर विचार केला तर काही बंदिस्त आकृत्या आहेत, काही ठिकाणी एकच रेषाखंड जास्त आहे, इथंही एक रेषाखंड जास्त आहे. मग बंदिस्त आकृतीचा इथं काही संबंध असणार नाही. आपण ह्या आकृत्यामधल्या बाजू मोजूया. पहिल्या आकृतीमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 बाजू आहेत, किंवा 5 रेषाखंड आहेत असं म्हणू. त्या 5 बंदिस्त रेषाखंडांनी ही आकृती मिळते. दुसऱ्या आकृतीत 1, 2, 3, 4, 5, इथंही 5 रेषाखंड आहेत. त्यामुळं रेषाखंडाशी संबंधित एखाद्या वेळेला आपल्याला तो गुणधर्म मिळू शकतो, किंवा त्याच्यानुसार आपण वेगळी आकृती किंवा विसंगत आकृती शोधू शकतो. तिसऱ्या पर्यायात पाहू, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथं मात्र 6 रेषाखंड आहेत. त्यामुळे हा थोडासा वेगळा घटक आपल्याला मिळाला आहे. चौथा एकदा चेक करूया. 1, 2, 3, 4, 5. इथंही 5 रेषाखंड आहेत. म्हणजे फक्त 6व्या आकृतीमध्ये 6 रेषाखंडापासून ही आकृती बनलेली आहे. त्यामुळं हा जो घटक आहे तिसरा, तर ती तिसरी आकृती ही विसंगत आहे, कारण त्याच्यामध्ये रेषाखंडांची संख्या आहे 6. हा पुढचा प्रश्न. आता पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 याच्यामध्ये सारख्याच आकृत्या दिलेल्या आहेत, फक्त त्यांच्यामध्ये हा जो अर्ध वर्तुळ काढलेला आहे, एक छायांकित आहे आणि एक मोकळा आहे, मध्ये बाणाचं चिन्ह आहे. आता याच्यामधनं वेगळा घटक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे त्याच आकृती आहेत, फक्त त्यांचा अँगल फिरवून त्या आकृती आपल्याला दिलेल्या आहेत. अशा पद्धतीची जर आकृती असतील तर आपण एक कुठली तरी आकृती फिक्स करायची आणि बाकीच्या तिन्ही आकृत्या त्या पोझिशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग ठरवायचं की त्याच्यामध्ये काही बदल होतो का. मग आपण इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये जी आकृती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये बाणाची दिशा या बाजूला आहे, तर या पोझिशनला या सर्व आकृत्या म्हणजे दुसरी, तिसरी, चौथी आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्यांचं कंपॅरिझन करायचं. मग इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये जी आकृती आहे, तर त्या पोझिशनला ही 2 नंबरची आकृती आणली, म्हणजे ही जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं 90 अंशातून फिरवली, तर हा जो छायांकित भाग आहे तो या बाजूला जातो, रेषेच्या वरच्या बाजूला येईल, आणि कोरा जो भाग आहे तो खालच्या बाजूला येईल. त्यानंतर तिसरी आकृती जर आपण त्याच पोझिशनला घेतली, म्हणजे ही बाणाची टोक वरच्या दिशेला घेतलं, तर आता मात्र हा मोकळा जो भाग आहे न रंगवलेला, तो रेषेच्या वरच्या बाजूला जातो आणि छायांकित भाग रेषेच्या खालच्या बाजूला येतो. तर इथं बदल होतो या पहिल्या आकृतीशी, किंवा ही पहिल्या आकृतीशी जुळणारी आकृती नाही, कारण त्यांच्या जागा बदलतात. चौथी एकदा चेक करूया. चौथी आकृती जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं 90 अंशातून फिरवली, तर इथं सुद्धा हा छायांकित भाग वरच्याच बाजूला मिळतो आणि कोरा जो भाग आहे तो खालच्या बाजूला मिळतो. म्हणजे हा पुढचा प्रश्न. आता इथं चौकोनामध्ये हे अधिक चिन्ह दाखवलेलं आहे. काहीमध्ये ते 5 चिन्ह आहेत, काहीमध्ये 4 आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आहेत, इथं सुद्धा 3 आहेत. आणि बाहेर जर निरीक्षण आपण केलं की त्याच्या बाहेर अशा पद्धतीनं काही रेषाखंड काढले आहेत त्या चौकोनाच्या बाहेर, तर त्यांचीसुद्धा संख्या वेगवेगळी आहे. म्हणजे पहिल्यामध्ये 4 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. मग याच्याशी संबंधित काहीतरी तिथं आपल्याला क्लॉज शोधायचा आहे, जेणेकरून ते एक आकृती आपण वेगळी काढू शकतो. मग पहिल्या आकृतीमध्ये हे जे अधिक चिन्ह आहे त्याची संख्या 5 आहे, आणि बाहेरचे जर रेषाखंड आहे त्याची संख्या 4 आहे. दुसऱ्या आकृतीत अधिक चिन्ह 4 वेळा आहे आणि बाहेरची जी संख्या आहे त्याची चिन्ह 3 वेळा आहेत. तिसऱ्यामध्ये अधिक चिन्ह 3 वेळा आणि बाहेरचे जे आहे 2 वेळा. चौथ्यामध्ये अधिक चिन्ह 3 वेळा आणि बाहेरचा रेषाखंड तो सुद्धा 3 वेळा. आता ह्या सर्वांचं निरीक्षण केलं या सर्व संख्यांचं, तर इथं ते 5 4, 4 3, 3 2, शेवटच्या पर्यायात मात्र 3 3 आहेत. म्हणजे ही दोन्ही चिन्ह समान फक्त या चौथ्या आकृतीतच मिळतात. बाकीच्या प्रत्येक आकृतीमध्ये बाहेरची जी चिन्ह आहेत ती अधिक चिन्हापेक्षा 1 कमी आहेत. त्यामुळे त्या अर्थानं गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला एक वर्तुळ, त्याच्यामध्ये एक त्रिकोण दिले. दुसऱ्यामध्ये
चौकोनात त्रिकोण, तिसऱ्या आकृतीत पंचकोनात चौकोन, शेवटी षटकोनात पंचकोन. मग इथं शेवटच्या 3 आकृत्यांमध्ये लक्षात आपल्या असं येईल की बाहेरची आकृती त्याच्या 4 बाजू आहेत आणि आतली आकृती 3 बाजू आहेत. तिसऱ्या आकृतीत बाहेर 5 रेषाखंडांपासून पंचकोन बनतोय आणि आतमध्ये 4. चौथ्या आकृतीत 6 रेषाखंडापासून षटकोन बनतोय आणि त्याच्या आत पंचकोन. म्हणजे इथं 4 3 5 4 5 6 असं दिसेल. पण पहिल्या आकृतीत आतमध्ये त्रिकोण जरी असला तर बाहेर हे वर्तुळ आहे आणि वर्तुळाला कुठलीच बाजू नसते. त्यामुळे तसाच संबंध आपण पहिल्या आकृतीला लावू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 ही वेगळी आकृती आहे, कारण याच्यामध्ये बाहेरची जी आकृती आहे त्याला बाजूच नाहीत, कारण ते वर्तुळ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या विशिष्ट रँडम आकृत्या दिलेत, ज्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे, एक भरीव गोल आहे आणि एक वर्तुळ आहे आणि त्यांच्या पोझिशन या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिलेले. आपल्याला पहिल्या आकृतीवरून एक लक्षात येईल की ही अशी एक पोझिशन मिळते. म्हणजे इथे एक भरीव गोल आहे, त्याच्या समोर अशा पद्धतीनं हा त्रिकोण आहे, त्याची रचना आहे. दुसऱ्यामध्ये ती वेगळी आहे. इथेच आपल्याला लगेच क्लिक होईल की कदाचित त्याच्यानुसार आपण वेगळा घटक शोधू शकतो. कारण दुसऱ्यामध्ये त्रिकोणाच्या समोर जो वर्तुळ आहे तो भरीव नाही, तो मोकळा आहे. तिसऱ्यामध्ये या त्रिकोणाच्या समोर पुन्हा भरीव गोल मिळाला, जसं पहिल्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे. चौथ्यामध्ये पण तसंच आहे, त्रिकोणाच्या समोर भरीव गोल. त्यामुळे पहिली, तिसरी आणि चौथी आकृती यांच्यामध्ये एक समान संबंध आहे. दुसरी आकृती मात्र या तिन्हींच्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळं हा जो निकष आहे, म्हणजे त्रिकोणाच्या समोर असणारं वर्तुळ ते कसं आहे, या निकषानुसार पर्याय क्रमांक 2 इथं वेगळा ठरतो. त्यामुळं या गटाशी विसंगत असणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ही पुढची आकृती ज्याच्यामध्ये प्रत्येक चौकोनाचे 2-2 भाग केलेत आणि त्या 2 भागांच्या मध्ये ज्या आकृती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. मग इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये हा त्रिकोण आहे, त्याच्या दुसऱ्या भागात तो उलट त्रिकोण आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा वर्तुळ जरी असला तरी हा छायांकित भाग त्याची पोझिशन इथं बदलली, म्हणजे त्याचा उलट भाग घेतला आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा हे जे चिन्ह आहे ते उलट करून या बाजूला घेतले. चौथ्यामध्ये मात्र तसं दिसत नाही. चौथ्यामध्ये इथं चौकोनाच्या अर्ध्या भागात जे चित्र आहे तेच दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळं त्या अर्थानं पर्याय क्रमांक 4 हा इतर तिन्हींच्यापेक्षा वेगळा आहे. हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा वेगवेगळ्या आकृती आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये ही एक विशिष्ट आकृती दिली, 2 मध्ये त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळी आकृती आहे, 3 मध्ये वेगळी आहे, 4 मध्ये वेगळी. आता असं ज्यावेळेला असेल, त्या 4ही आकृत्यांमध्ये समान असा काहीच भाग नसेल, तर त्यावेळेला आपण सममितीचा उपयोग करून त्यांना वेगळं एकमेकांच्यापासून करता येतं का ते पाहायचं. सममिती म्हणजे एखादी समजा आकृती आपल्याला दिली असेल, त्याचे आपण जर 2 समान भाग करू शकत असू, उभे किंवा आडवे, तर त्याला सममिती आकृती आपण म्हणतो. तर इथं यापैकी कोणती आकृती सममिती आहे किंवा ज्याचे 2 समान भाग करता येतील, हा निकष जर लावला तर इथं तिसऱ्या पर्यायामध्ये अशा पद्धतीनं याचे 2 समान भाग करता येतील. उभ्या पद्धतीने सुद्धा 2 समान भाग करता येतील. चौथी आकृती इथे सुद्धा 2 समान भाग याचे होतील. दुसरी आकृती इथं सुद्धा याचे 2 समान भाग होतील, उभ्या किंवा आडव्या दोन्ही पद्धतीनं, कारण हाच भाग खालच्या बाजूला आपल्याला दिसतोय. पण पहिली जी आकृती आहे त्याचे मात्र असे उभ्या पद्धतीनं 2 समान भाग होतील, पण आडव्या पद्धतीनं जर करायला गेलो तर हा वरचा भाग पूर्ण वेगळा आहे, खालचा भाग पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे त्याचे समान भाग 2 आपल्याला करता येत नाहीत. त्यामुळं त्या अर्थानं पर्याय क्रमांक 1 जो आहे तो इतर तिन्हींच्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे या गटातील विसंगत आकृती पर्याय क्रमांक 1.